सिडकोची 22,000 घरांची जी लॉटरी येणार आहेत, या लॉटरीमधील जी घरे आहेत तळोजा नोडमधील 1 BHK 2 BHK जे सेक्टर सांगण्यात आलेले आहे 21, 22, 27, 34, 36, 37, त्यानंतर नवीन निर्माण होत असलेले सेक्टर 28, 29, 31 हे जे इमारती आपल्या बॅकसाईडला दिसत आहेत हे अपकमिंग लॉटरीमधील घरे असणार आहेत। या लॉटरीमधील जे लोकेशन आहेत सर्व लोकेशनची माहिती आपण आज पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडकोची जी अपकमिंग लॉटरीची पूर्ण माहिती या चॅनलवरती मिळत जाणार। तर चला आपण हे सर्व लोकेशनची माहिती आता पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण जे तळोजा फेज 2 मध्ये जे मेट्रो स्टेशन आहेत पेंदर मेट्रो स्टेशन आणि त्या चौकामध्ये असलेला भाजी मार्केट आणि हे सेक्टर 27 आसावरी सोसायटी इथे EWS LIG जे येणारे अपकमिंग लॉटरीमधील घरेसुद्धा उपलब्ध असणार आहेत। समोर आपल्याला सेक्टर 22 मारवा सोसायटी दिसत आहे। मारवा सोसायटीच्या आतमध्ये स्टार हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, स्कूल, त्यानंतर क्लासेस, मेडिकल शॉप, डेली नीड्ससाठी असलेले शॉप हे सर्व शॉप येथे लागलेले आहेत। या लॉटरीमध्ये जी घरे येणार आहेत जी 22,000 घरांची लॉटरी आहेत, या मारवा सोसायटीमध्ये खूप सारे फ्लॅटसुद्धा इथे अवेलेबल राहणार आहेत। त्यानंतर आपण सरळ या कॉर्नरच्या समोर गेल्यानंतर आपल्याला जो तळोजा खारघर फ्लायओव्हर जो बनत आहेत त्याच्या एक्झॅक्ट जिथे हा एंड होतो तेथील हे सेक्टर 37 धनश्री सोसायटी। धनश्री सोसायटीमध्ये सुद्धा EWS आणि LIG चे फ्लॅट इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। इथले सुद्धा फ्लॅट या येणाऱ्या लॉटरीमध्ये असणार आहेत असे आपल्याला सांगता येते। त्यानंतर समोर आपल्याला जे लेफ्ट साईडला जे इमारती दिसत आहेत ही सेक्टर 37A 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जे 1 BHK आणि 2 BHKची घरे इथे सांगण्यात आलेली होती त्यामधील जे 8 फ्लॅट इथे 2 BHKचे होते ते फ्लॅट आणि 1 BHKचे असे टोटल फ्लॅट इथे या लॉटरीमध्ये निघालेले होते 2024च्या लॉटरीमध्ये। तेथील जर फ्लॅट शिल्लक राहिले असतील तर त्याची पण सुद्धा लॉटरी या येणाऱ्या अपकमिंग लॉटरीमध्ये असणार आहेत। समोर आपल्याला सेक्टर 34 आणि 36 जे स्वप्नसागर, सुखसागर, आनंदसागर, दीपसागर सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1, 2, सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1, 2 EWS LIG दोन्ही टाईपचे घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मागील 8 ते 10 महिन्यामध्ये इथे घरांचं पोझिशन मिळालेलं आहे। इथे सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत। समोर आपल्याला जे राईट साईडला इमारती दिसत आहेत हे EWS LIG टाईपच्या दोन्ही टाईपच्या इमारती इथे उपलब्ध असणार आहेत। इथे सुद्धा येणाऱ्या अपकमिंग लॉटरीमध्ये घरेही उपलब्ध असणार आहेत। जसे आपण आता इथून राईट साईडला जाणार आहोत तिथून सुद्धा आपल्याला जी सोसायटी आहेत मोठ्या प्रमाणावर घरे इथे बांधलेले दिसत आहे। एक्झॅक्ट समोर ही LIG टाईपच्या इमारती आहेत। 45 नंबरची जी बस आहेत जे खारघर रेल्वे स्टेशनवरून ते या सोसायटीच्या शेवटचा स्टॉप म्हणजे तळोजा फेज 2 मधील असे आपल्याला सांगता येते। इथे सुद्धा या सोसायटीच्या बाहेर मार्केट भरलेले असते। त्यानंतर आपण या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर गेल्यानंतर जे नवीन निर्माण होत असलेली सोसायटी आहेत आपल्याला जे एक्झॅक्ट समोर दिसत आहे जे सेक्टर 31 इथे 2 BHKची घरे असणार आहेत। आपल्याला आता ही घरे दिसत आहेत ही EWSची घरे आहेत जे येणाऱ्या लॉटरीमध्ये सुद्धा येथील जे खाली राहिलेली जी घरे आहेत जे लॉटरीमध्ये येणार आहेत त्या लॉटरीमध्ये या घरांचा विचार करण्यात येणार आहे। हा रोडसुद्धा तयार झालेला आहे। समोर आपल्याला जे एक्झॅक्ट सोसायटी दिसत आहे हीच ती सोसायटी। येथे 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि सेक्टर 31 म्हणून या सोसायटीमध्ये ही घरे उपलब्ध असणार आहेत। येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहेत त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही त्या लिंकला क्लिक करून जो सॅम्पल फ्लॅट आहेत EWS LIG 1 BHK 2 BHK हे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत। तुम्ही त्या जसे तुम्हाला
1 BHK 2 BHK बघायचं असेल तुम्ही त्या लिंकला क्लिक करून ते फ्लॅट तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेक्टर 31च्या अपोजिट म्हणजे जे आपल्याला एक्झॅक्ट समोर दिसत आहेत हे सेक्टर 29मध्ये सुद्धा घरे जे आहेत इथे 1 BHKची घरे उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि हे सर्व घरं रेडी आहेत. तळोजा नोडमध्ये जे घरं निघणार आहेत फेज 2मध्ये हे सर्व घरं रेडी आहेत. इथे कोणतेही घरे अंडर कन्स्ट्रक्शन नाही आपल्याला समोर दिसत आहे. सेक्टर 29 तळोजा नोड. त्यानंतर जे सेक्टर 29च्या एक्झॅक्ट समोर आपण आता पाहणार आहोत येथील या रोडचे काम प्रगतीपथावर आहे. एका दिशेने रोडचे काम झालेले आहेत, एका दिशेने रोडचं काम बाकी आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये हे सुद्धा हा रोड पूर्ण कंप्लीट होणार आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि जी घरे आपल्याला आता इथे समोर दिसत आहेत हे सेक्टर 28 2024च्या लॉटरीमध्ये इथे आय थिंक 2185 घरे EWS टाईपची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या घरांची लॉटरी निघालेली आहेत. येणाऱ्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये यांची इन्स्टॉलमेंट डिसेंबरपर्यंत आहेत. पूर्ण पैसे भरल्यानंतर यांनासुद्धा घराची चावी मिळणार आहेत. इथे जर काही घरे शिल्लक असणार तर त्याचीसुद्धा येणाऱ्या 2026च्या लॉटरीमध्ये इथली घरे उपलब्ध असणार आहेत. आता आपण जे पेंधर मेट्रो स्टेशनपासून जे सरळ सेक्टर 34-36ला आपण असा गोल राऊंड मारल्यानंतर सेक्टर 31, 29 आणि 28च्या समोर आलो आणि जे आपण सुरुवातीला सेक्टर 27 जी आसावरी सोसायटी बघितलेली आहे त्या सोसायटीचं हे 4 नंबरचं गेट. ही पूर्ण सोसायटी डेव्हलप झालेली आहे. इथे जे सर्व सिडकोचे जे शॉप आहेत ते पूर्ण भरलेले आहेत. संध्याकाळचे इथे मार्केट लागलेले असतात. त्यानंतर बघा आपल्याला सर्व शॉपमध्ये ऑफिसेस लागलेले आहेत आणि संध्याकाळी इथे मार्केट भरत असतो. फेरीवालेसुद्धा असतात. हॉस्पिटल, मेडिकल ही सर्व शॉप इथे लागलेले आहेत. या सोसायटीमध्ये तुम्हाला रूम जर रेंटनी हवे असेल तर रूमसुद्धा मिळणार आहेत. खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर आसावरीचं 1 नंबर गेट आपण बघितल्यानंतर हा आसावरीचा बस स्टॉप. इथे 43, 45 आणि 52 नंबरची बस दिसत आहे. एक्झॅक्ट आपल्याला बघा 52 नंबरची जी बेलापूरवरून आलेली बस समोर दिसत आहे. आपण आता जो तळोजा खारघर फ्लायओव्हर बनलेला आहे त्या फ्लायओव्हरच्या बाजूला जे सेक्टर 39 सेक्टर निर्माण झालेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. हा फ्लायओव्हर तयार झाल्यानंतर आपल्याला खारघरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहेत. म्हणजे हा फ्लायओव्हर किती महत्त्वाचा असं आपल्याला सांगता येते. म्हणजे आपल्याला खारघर डीमार्ट 10 मिनिटे आणि खारघर रेल्वे स्टेशन 15 मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहोत. आणि या फ्लायओव्हरच्या एक्झॅक्ट समोर जो तुर्भे टनल बनत आहेत तिथून तुर्भे टनलला कनेक्ट झाल्यानंतर वाशी 30 मिनटं आणि तुर्भे 20 मिनटं अशी कनेक्टिव्हिटी आणि ठाणेसुद्धा 30 मिनटामध्ये पोहोचू शकतो. हा सेक्टर 39चा प्रोजेक्ट आणि हा सेक्टर हा समोर आपल्याला नावडे फाटा प्लॅट नंबर 1 प्लॅट नंबर 2 राईट साईडला सेक्टर 39 प्रोजेक्ट दिसत आहे. आणि हे जे आतापर्यंत आपण सर्व जे तळोजा नोडमध्ये जे सेक्टर बनत आहेत त्या सर्व नोडची माहिती बघितलेली आहे. तर हा सेक्टर 21 केदार सोसायटी. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न निर्माण झाले असेल तर कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असं एक आणखी तळोजा नोडविषयी माहिती. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.